रहम शहजादे रहम, शांत हो जाइए। रहने दीजिए अब्बा। इसकी इतनी हिम्मत नहीं कि ये हमसे मुकाबला कर सके। जुल्फिकार! चिल्लाओ मत। अगर हमने शमशीर उठाई तो यही सबको मिटा देंगे। और जिले लाही पातशाह हुजूर भी जानते हैं जुल्फिकार के शमशीर का मकदूर क्या है। आइंदा ऐसी गुस्ताखी मत करना। जुल्फिकार, इस तरह से बर्ताव करना ठीक नहीं है, शांत हो जाइए। समझाइए इसे, समझाइए कि हमारी अकल नापने की जरूरत भी न करे। अकल होती तो नाप लेते। संताजी और धनाजी के किले पर मौजूद होते हुए बेमकसद का इंतजाम करने वाला कोई अकल का अंधा ही होगा। तुमने इस करतूत से अपनी अब्बा जान की भी इज्जत मिट्टी में मिला दी। इस बार हमारे इरादे नाकामयाब रहे, इसका मतलब हमने शिकस्त खाई है। ऐसी गलतफहमी में मत रहना। अगली बार कामयाबी हमारे इरादों की गुलाम होगी। खेळा राणेसाहेब, पुढची चाल आपली। राजे, खबर महत्वाची आहे म्हणून या वक्ती तोशीश देतो आहे। औरंगजेबाचा वजीर असद खान आणि त्याचा शहजादा कामबख्श जिंजीस आल्याची वार्ता आहे। म्हणजे औरंग्याने त्याची नेहमीची तिरकी चाल खेळायला सुरुवात केली आहे तर आपल्याला काय वाटतं राजे? इतकी वर्ष वेढा घालूनही जुल्फिकार जिंजी हासिल करू शकला नाही। औरंग्यासारख्या हाडाच्या राजकारण्याला हे रुचलं नसणार आणि म्हणून जुल्फिकारच्या मानगुटीवर बसवायला त्यांनी शहजादा पाठवलाय। नाही राजे, असं नाही होणार। तेवढी कुवत त्या कामबख्शची नाही आणि त्याचा निकम्मा स्वभाव हा औरंगजेबालाही छळत असणार। त्याच्यावर इतकी मोठी जबाबदारी औरंगजेब तरी नाही देणार। मग इरादा काही असेल पण तो मूर्ख कामबख्श आपल्या डोक्यालाही ताप होणार हे नक्की। आपल्याच काय त्या जुल्फिकाराच्याही। अगदी बरोबर। कामबख्शने आल्या आल्या त्याचा नमुना दाखवला सुद्धा। जुल्फिकार आणि कामबख्श यांच्यात वादाला सुरुवात झाली। आम्हाला वाटलंच होतं राजे, आम्ही म्हटलं होतं ना, घातकी हल्लेखोर पाठवण्यामागे जुल्फिकाराचा नाही तर त्या कामबख्शचं डोकं असेल। त्या औरंगजेबाच्या या तिरक्या चालीला जाब द्यायचा तर आपल्याला आपला उंट बाहेर काढावाच लागेल। म्हणजे जुल्फिकार आणि कामबख्श मधलं भांडण वाढवायचं आणि त्याचा फायदा उचलायचा, हीच ना आपली तिरकी चाल। अगदी बरोबर राजे, आणि हेच आपल्याही मनी असेल तर लवकरात लवकर कामाला लागायला हवं। लीजिए, पढ़िए। क्या है ये? पढ़िए तो सही। ताराबाई का खलीफा? शेरे दख्खन मिर्जाजे सल्तनत वीर बहादर जुल्फिकार साहेब। आपल्या नावाआधी या उपाध्या लावायलाही आम्हाला आता शरम वाटू लागली आहे। शेर दिल बहादराची अवस्था लूत भरलेल्या कुत्र्यांपेक्षाही वाईट व्हावी।
गुलामीचं गवत हा शेर का खातो आहे कळत नाही. खैर, या पद्धतीने आमच्या जिंजी गडावर घातपाताचा प्रयास झाला तो जुल्फिकारा शोभणारा नव्हता. असा प्रकार एखादा महामूर्खच करू शकतो. देखा आपने, उस बेवकूफ की वजह से हमारी इज्जत जा रही है. अब्बू वो बंदर गुलाटियां मारना नहीं छोड़ेगा और हमारी बदनामी होती रहेगी. अगली बार उसने ऐसा कुछ किया तो हम उसे नहीं छोड़ेंगे. सब्र करो जुल्फिकार, सब्र करो. इस वक्त सब्र करना हमारे लिए सबसे बेहतर होगा. हमें मशवरा देने से बेहतर होगा अब तख्ते ताऊस को मना ले और इस बेवकूफ को यहाँ से ले जाए. अब्बू, ये तो नहीं हो सकता जुल्फिकार, क्योंकि इस बात को ये शहजादा बहुत गलत तरीके से लेगा और यहाँ फसाद खड़ा कर देगा. हाँ। अब्बूजान, क्या हुआ अब्बूजान? इसलिए आए हैं हम यहाँ. अरे आगरे की शानो शौकत छोड़कर हम यहाँ किस लिए आए हैं? मराठों का खात्मा करने. लेकिन क्या हम मराठों का खात्मा कर पाए? कितने साल बीत गए, क्या हासिल हुआ हमें? क्या हासिल हुआ? आप मायूस ना हो अब्बूजान. नहीं नहीं, मायूस हम नहीं होंगे. मायूस तो अल्लाह ताला होंगे हमसे कि हम पर जो जिम्मेदारी सौंपी गई है हम वो पूरी नहीं कर सके. बहुत जल्दी वो हमें अपने पास बुला लेंगे. अब्बूजान, खुदा के लिए ऐसा मत कहिए. शहजादी, आंखों में ख्वाबों का चिराग लिए सल्तनत मिल्कियत का झंडा लहराते हुए हम यहाँ तक आए तो सही, लेकिन इन मुरट्टों की जमीन की चुटकी भर मिट्टी भी हम कुरेद नहीं पाए. तो फिर ये सारा जवाब हुकूमत किस लिए? क्यों? शहजादी, जिंजी से कोई खबर आई? जी नहीं अब्बूजान. लाहौर विलाकुवत, उस एक अकेली ताराबाई पर भी काबू नहीं कर सक रहे हम. जुल्फिकार अकेले कुछ नहीं कर पाएगा, इसलिए तो और लोगों को फौज के साथ भेज दिया उसके पास. फिर भी कामयाबी का साया तक नजर नहीं आ रहा है हमें. ये जिंजी का तट होगा. हम आज ही घुस के मारेंगे. या हमने जो सुना वो सच है? बिल्कुल सच है. हम आज ही रात को जिंजी किले पर हमला करेंगे. ये तुम गलत कर रहे हो. अपनी औकात में रहो. तुम मुगलिया सल्तनत के शहजादे के सामने खड़े हो. ऐसे हमला करना जायज नहीं है. मरहट्टों को मरियल समझने की भूल मत करना. हम क्या करें क्या ना करें, इस बारे में राय आपसे मांगी हमने. अगर आप हमारे काम में दखल अंदाजी ना करें तो बेहतर होगा. इस वक्त अगर हमला करेंगे तो राजा राम और ताराबाई को भागने का मौका मिल जाएगा. जुल्फिकार, जंग करना तुम्हारे बस की बात नहीं है. तुम शिकार करो. जाओ, किसी जानवर की शिकार लूटो. जाओ. कामबख्श! अगर तुम हमारे काम में रुकावट बने तो तुम्हें हाथी के पैरों तले कुचल दिया जाएगा.
कर रहे हो जुल्फिकार? आप मत टोकिए अब्बू। अगर मुगलिया सल्तनत को बचाना है तो इसके सिवा कोई चारा नहीं है। फिलहाल तो हम तुझे मार भी सकते हैं। अपनी जान बचानी है तो अपनी बेवकूफियों को काबू में रखो। अगर अब्बा हुजूर को इस बात का पता चला तो तुम्हारी खैर नहीं। पता चल भी गया तो तुम्हारे अब्बा हुजूर को रत्ती भर भी कोई अफसोस नहीं होगा। जो काम वो बरसों नहीं कर सके वो हमारे हाथ से हुआ, इसलिए वो हमारे शुक्रगुजार ही होंगे। देख क्या रहे हो? देख क्या रहे हो? अब तुम्हें पता चल गया होगा तुम्हारे और मौत के बीच में कितना फासला है। हम तुम्हें हमारे हाथों से तो मारना नहीं चाहते और तुम अपनी मौत को खुद मोल लोगे अगर इस शामियाने के बाहर निकलने की कोशिश की तो। आज घडीला जुल्फिकारच्या गोटात मोठी खळबळ माजली असणार। आजवर जुल्फिकार नेटानं वेडा चालवत होता, पण आता शहजादा त्याच्या कामात खोडा घालतोय हे निश्चित। याच परिस्थितीचा आपण फायदा करून घ्यायचा। जुल्फिकार आणि कामबख्श मधला हा वाद कसा वाढवता येईल, कसा विकोपाला नेता येईल याचा विचार व्हावा। राजे, आत्ताच खबर आली आहे, जुल्फिकाराने कामबख्शला नजर कैदेत ठेवलंय। वा, सारच आपल्या पथ्यावर पडतंय तर देव अगदी भरभरून यश देतोय। आता या वादाच्या छोट्या मोठ्या पारंब्या धरून मोगलाईचं वटवृक्ष हदरवून टाकायचं, त्या औरंगजेबाला पुरता जेरीस आणायचा। पण राणीसाहेब, तुमच्या मनात तरी काय आहे? निस्ता हुकूम करा। काहीतरी मोठं आणि भरीव काम केलं पाहिजे हे खास। संताजीराव, धनाजीराव जी, आपण टाकोटाक विशाळगड गाठा, तिथे जाऊनच आपली पुढची खेळी खेळायची। वैराणी साहेब, आम्ही लगोलगी शाळगडी जायची तयारी करतो। पाहिजे तर आज रातच्यालाच निघतो, पण स्वराज्याचं काम आडू नाही द्यायचं। तिथे जाताच एक महत्वाचं काम करायचंय। काय काम आहे राणीसाहेब? इथे घडत असलेल्या नाट्याची, अर्थात जुल्फिकार आणि कामबख्श यांच्यामधल्या कुरबुरींची बित्तम बातमी औरंग्याला पोहोचवायची। आपल्या मातीचे तुकडे पाडू पाहणाऱ्यांचे याच मातीत कसे तुकडे पडतायत हे त्या औरंग्याला स्वतःच्या डोळ्याने पाहू देत। आमच्यावर हमले करण्याचे मनसुबे बाळगणारे हे स्वतःच आपापसात लढून मारणार हे नक्की। आता आपण फक्त या भावल्यांना आपल्या तालावर नाचवायचं आणि त्यांचा तमाशा बघत बसायचा। रुक जाओ। हमें रोक रहे हो? जानते हो हम कौन हैं? होने वाले बादशाह हैं हम। हमारा हुक्म और हमारी हुकूमत
दोनों आपको माननी ही पड़ेगी। अगर बदतमीजी करोगे तो काट दिए जाओगे। हटो हमारे रास्ते से। उसके टुकड़ों पर पलने वाले कुत्ते हैं सबके सब। एक भी इंसान हमारी बात नहीं सुन रहा। सबको देख लेंगे, सबको देख लेंगे हम। हमारा रास्ता रोक रहे हैं। आप यहाँ हैं? कहाँ कहाँ ढूंढ रहे हैं हम आपको? और आप है कि यहाँ मजे से आराम कर रहे हैं? आपसे किसने कहा कि हम यहाँ आराम से मजे कर रहे हैं? तो क्या कर रहे हैं? खैर चलिए, अब बहुत काम पड़ा है, चलिए। हम नहीं आ सकते। क्या मतलब नहीं आ सकते? क्योंकि हम यहाँ कैद हैं। क्या? राजा, राणी साहेब, आता आम्ही शहागडाकडे निघतो. संताजीराव, धनाजीराव, सांभाळून जा. विशाळगडी पोहोचताच औरंग्याचे लचके तोडायला सुरुवात करा. होय राजा, या औरंग्याला कुत्र्याच्या मौतीने मारल्याशिवाय आमासनी चैन पडायचं नाही. त्याचा शेवट याच मातीत करायचा. आणि तो आपण करूच. आम्हाला त्याची फिकीर नाही. आपण दोघं एक झालात, हाच आमच्यासाठी मोठा आनंद आहे. धनाजीराव, संताजीराव, आपल्यात पडलेली फूट आम्ही सांधली, पण पुन्हा ती पडू न देणे. कारण आता फूट पाडायची ती मोगलाईत, शत्रूच्या गोटात आणि औरंगजेबाच्या दिलात. ही कामगिरी आम्ही तुम्हा दोघांवर सोपवत आहोत. राणी साहेब, निगुतीनं पेलो आम्ही हे काम. तो विश्वास आहेच. आपली माती नाडण्याची छाती दाखवणाऱ्या पातशालाही कळलं पाहिजे. आम्ही तलवार उपसली तर त्याचं लाखाचं सैन्य याच मातीत गारद करू शकतो. विशाळगडाहून औरंग्यावर वचक ठेवणं सोयीचं होईल. जी. आपली ठरलेली सारी कामही सुरळीत होतील. जी. जुल्फिकारने काम बक्षला नजर कैदेत ठेवलंय, ही खबर औरंग्यापर्यंत पोचायलाच हवी. जमलंच तर थोडी रंजक करून, तिखट मीठ लावून ही खबर औरंग्यापर्यंत पोचवा. औरंगजेब आणि जुल्फिकारच्या कर्तुतीला हादरे बसलेच पाहिजेत. होय राज, असं हादर देऊ त्या औरंग्याला की बाप जन्मात कोणी सौराज्याकडे वाकड्या नजरानं बघायची हिंमत करणार नाही. भले शाबास. तो जुल्फिकार औरंग्याचा शूर आणि विश्वासू शिपाई आहे. त्यात तो वजीर असद खानाचा मुलगाही आहे. औरंगजेबाच्या मनात त्या जुल्फिकाराविषयी कटुता निर्माण झाली आणि त्या दोघांमध्ये फूट पडली तर वेढा लवकरच सुटेल. आजवर त्या औरंगजेबाने फुटीचं राजकारण केलं. आता त्याचीच बोटं त्याच्याच डोळ्यात घालू. होय, तसंच होईल. यो शबूद आहे आपला. आज्ञा असावी. येतो आम्ही. या. औरंग्याच्या आकांक्षांना सुरुंग लावायचा आहे. विजयी व्हा.